मित्रांनो, आता आमचा पटायामधला लास्टचा दिवस आहे. आता चाललो आम्ही बँकॉक साठी. तर निघतो आम्ही. चला. बाय बाय. Oh no 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 no. International driving license. No no no. 4 days. आता आपण पोहोचलोय गोल्डन बुद्धा. आपण आता बघूया कसं आहे. मॅडम तर सांगतात पूर्ण सोन्याचं आहे. पाव किलो तरी मी नेन. तुम्ही बघून आला गोल्डन बुद्धा 5500 टनची मूर्ती आहे. ओके, ती 700 इयर्स जुनी मूर्ती आहे. ठीक आहे. तिथे भरपूर सोनं होतं. ह्याच्यापेक्षा खूप डबल ट्रिपल लाखो करोडामध्ये सोनं होतं. पण इथे जेव्हा वॉर झालं आणि थायलंडला लुटलं गेलं होतं अप्रॉक्सिमेटली अराउंड 700 इयर्स बॅक. ठीक आहे. तेव्हा जेव्हा झालेलं होतं ना, तेव्हा तिथून पूर्ण बॉम्ब्स वगैरे जे टाकलेले होते आणि पूर्ण सगळं सिमेंट वगैरे सगळं पूर्ण डिमॉलिश करून टाकलेलं थायलंड. ते सिमेंट पूर्ण या मूर्तीवर पडलं गेलं, टेम्पलचं सगळं, आणि मूर्ती झाकली गेली. त्यामुळे ते लोक जेव्हा इकडे लुटायला आले ऍक्च्युली सगळं पूर्ण सोनं, त्यावेळेला त्यांना ही मूर्ती मिळालीच नाही आणि त्यांना हे काही हेक्टरचं काही मिळालंच नाही. त्यामुळे मूर्ती थायलंडमध्येच वाचली. मग त्याच्यानंतर जेव्हा भूमिपूल अतुल्यचे त्यांनी राज्य करायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांनी हे एक्स्कवेशन केलं आणि मूर्ती बाहेर काढली. आणि त्याच्यामुळे ही मूर्ती आत्तापर्यंत थायलंडची सगळ्यात जुनीपासून आत्तापर्यंत असलेली एकमेव मूर्ती आहे. 5500 प्युअर गोल्ड. ठीक आहे. आता आपण चाललोय नेक्स्ट मंदिरला, जे आहे रिक्लायनिंग बुद्धा. असं पूर्ण रिक्लायनिंग, तो स्लीपिंग बुद्धा आहे, पण त्याला स्लीपिंग बुद्धा असं नाही म्हणत. का? बिकॉज त्याचे डोळे ओपन आहेत, त्याचे डोळे झाकलेले नाही, म्हणून आपण त्याला स्लीपिंग बुद्धा नाही बोलू शकत, रिक्लायनिंग बुद्धा बोलतात. इकडे जेवढे पण हे होतात, वेडिंग्स वगैरे होतात, लग्न वगैरे होतात, ते लोक ब्लेसिंग्स घ्यायला त्याच मंदिरात जातात.
आणि तिकडे एक अशी डेडिकेटेड प्लेस आहे जिथे आपण फटाके लावतो, तसे तिकडे त्या देवळात जाऊन फटाके लावले जातात. ठीक आहे. आणि राजाचं जे ॲशेस आहेत ते सुद्धा त्या मंदिरात आहे, ते मी तुम्हाला ते दाखवते. सगळे स्मारक ह्याच्या खाली ऍड्रेस आहेत. 1, 2, 3, 4, 5 5च्या ह्याच्यामध्ये स्मारक बनवलेले आहेत. पण घेतली असं लगा ओरिजिनल.
पण बँकॉकच्या मेन सिटीमध्ये पोहोचलोय. जेवणासाठी थांबलोय. व्ह्यू बघा इथला. बिल्डिंग भरपूर मोठ्या मोठ्या आहे. जेवणासाठी हॉटेल शोधतोय. इंडियन मार्केट भरपूर आहे. हे आपल्या इकडचीच फळं आहेत सगळी. काय उंबराचं नाही. इंडियन ओव्हन, इंडियन फूड. बघू जेवण कसं आहे इथला. दादा स्वप्नीलदा एकच ऑर्डर देणार व्हेज करू. व्हेज मी पण छान बोलतो. व्हेज वर साईडला बसा. आम्ही आलोय जेवण करण्यासाठी. आता बघू. इंडियन रेस्टॉरंट आहे. हाय टेस्ट आहे तर समजेल. आता पहिल्यांदाच आलोय बँकॉक मध्ये जेवायला. सर्वजण आहेत. बघू आता मसाला पापड वगैरे वाढवला आहे. आपल्या इकडे मसाला पापड मध्ये शेव वगैरे आहेत. तिथे नुसते कांदा टोमॅटो दिले. बघू आता टेस्ट कशी आहे. आम्ही स्टार्टरचा संपवला आहे. आता राईस, नान, व्हेज कोल्हापुरी असे आयटम मागवले. बघू आता टेस्ट कशी आहे. चिल्ली पनीर चिल्लीची टेस्ट भरपूर चांगली होती. आता जस्ट आम्ही पोहोचलो आहे सेकंड हॉटेल. चेकिंग करतो. हॉटेल चांगलं वाटतं. बँकॉक पॅलेस हॉटेल. बघू आतमध्ये जाऊन कसं आहे. आता आलोय हॉटेलमध्ये. बघू हॉटेल कसं आहे आपला. 5 स्टार हॉटेल आहे. हॉटेल तर आतमध्ये खूप सुंदर आहे. 5 स्टार हॉटेल आहे त्यामध्ये. बघू आता चेकिंग करतो रूम वगैरे कसं आहे. VIP की चल तुम्ही तोराल ना. आता आपण चेकिंग केला आणि थोडासा आराम केला. त्याच्यानंतर फ्रेश होऊन आता आम्ही निघालोय बोट वरती. क्रूज वरती आपला डिनर आहे. डिनरसाठी निघालोय. बघू आता क्रूज कशी आहे, किती मोठी आहे किती छोटी आहे. मॅडमने काय फसवलं नाही ना आम्हाला. आता बघू जाऊन पार्किंग मध्ये. आकाश पालना बघा किती मोठा आहे. आपल्याकडं आंब बघा कसं भेटलं. इथलं आंब कसलं पिवलं. कसलं पिवलं आहे बघा. जोश बनवून भेटतं वाटतं इथं. शॉपिंग सेंटर आहे हा. आपल्या मार्केट सारखाच आहे. कपडे वगैरे भेटतात इथे. बघू आता प्राइस वगैरे विचारून घेऊ आता कसं आहे ते. $290 भात. 290 भात. म्हणजे आपले इंडियाचे जवळ झाले
750-800 रुपये. जस्ट आम्ही आता कुर्डूवरती पोहोचलो आहे. भरपूर पाऊस होता म्हणून बाहेरचा शूट करता नाही आला. तर बघूया आपण शूट कशी आहे. आता आम्ही जेवणाची सुरुवात झालेली आहे. आम्ही स्टार्टरला फ्रुट्स, केक, ज्यूस आणि हा बाहेरचा नजारा. मुलं आता एन्जॉय करतात खूप. बघा ही लोक काय करतात. यो पाला इथे जास्त खाला. घेतो का? चिकन 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 ब्रो. चिकन मसाला उस्मान करी चिकन ब्रो.
टॉम यांग कुंग बोलतात याला, टॉम यांग कुंग बोलतात. त्याच्यात बघा सगळं आयटम आहे, कोलबी वगैरे सगळं आयटम आहे. लेमन ग्रास चिकन, काय काय आयटम खातात बघा लोक. हे बघा आपल्याकडे हे खातील का लोक. हे बघा आयटम फिश आहे वाटतं, फिश फिश. बघा आमच्या काय खातात. मॅडम काय खाता? फ्रेंच फ्राईज एवढं वाटतात तुम्हाला? आज गुरुवार आहे. आणि बघा कसला कोलब्या घेतल्या. फ्रेंच फ्राईज ब्रो, ब्रो काय घेतलास? कोलबी. कोलबी पोचा पोचा काय खातो? केक खातोस? ओके ओके, खा 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 खा. भाई काय घेतलास? कोळंबी, चिकन, मच्छी. मजा आहे, मजा आहे तुझीच. एम शेटणी बघा नाच केला, नाच. पोचे पोचे. मी आता फ्रेंच फ्राईज घेतो. डिश घेतली आता, फ्रेंच फ्राईज वगैरे. आणि हे काहीतरी आयटम आहे, टेस्ट करून बघतो आता. मॅडम काय खाता? ओके
Thank you.